नमस्कार. आज आपण अशा व्यक्तीशी बोलणार आहोत, ज्यांच्या आईची महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत बायपास सर्जरी झाली आहे. अनेकांच्या मनात प्रश्न असतो, योजनेचा लाभ खरंच कसा मिळतो? आज आपण त्यांच्याकडूनच प्रत्यक्ष अनुभव घेऊन जाणून घेऊया. नमस्कार, मी चेतन चौधरी. माझ्या आईला मागच्या वर्षी बरोबर 2025 मध्ये अ, डॉक्टर मिलिंद गडकरी म्हणून आहेत. त्यांनी बायपास सर्जरीचा सल्ला दिला होता. कारण की माझ्या आईला 3 ब्लॉकेजेस होते. त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं, की बायपास सर्जरी हाच बेस्ट ऑप्शन आहे. पण घरचे खूप प्रेशरमध्ये होते आणि मला पण ह्या गोष्टीची भीती वाटत होती, की बायपास सर्जरी सांगितली आहे. शिवाय बाकीच्या गोष्टी म्हणजे आर्थिक नियोजन ह्या गोष्टी पण करायच्या होत्या. मला डॉक्टरनी सल्ला दिला होता, महात्मा ज्योतिबा फुले अशी योजना आहे, ज्याच्या अंतर्गत तू बायपास सर्जरी करू शकतो. त्यामुळे तुझे पैसे पण वाचतील. त्यासाठी मी महात्मा ज्योतिबा फुले योजना ज्या हॉस्पिटलमध्ये आहे, त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली. तिथले जे आरोग्य मित्र आहेत, त्यांनी मला सांगितलं काय-काय कागदपत्र लागतात. ही जी कागदपत्र आहेत, ती आपल्या घरामध्ये असणारीच असतात. म्हणजे रेशन कार्ड, आधार कार्ड आणि आयुष्यमान कार्ड आणि पॅन कार्ड ह्या गोष्टीच लागतात त्यांना. त्याप्रमाणे ते डॉक्युमेंट्स घेतले, ते प्रोसेस केले. प्रोसेस केल्यानंतर मला कार्डियाक सर्जन डॉक्टरांना भेटायला सांगितले. त्यांना मी भेटलो. भेटल्यानंतर मग त्यांनी मला आईच्या काही टेस्ट सांगितल्या करायला फिटनेसच्या. त्या फिटनेसच्या टेस्ट करून मला तारीख दिली. त्या तारखेप्रमाणे डॉक्टरनी ॲडमिट करून घेतलं व ठरल्याप्रमाणे बायपास सर्जरी एकदम व्यवस्थित केली आणि 6व्या दिवशी आईला डिस्चार्ज मिळाला. आता 1 वर्ष झालं आहे. आई एकदम सुखरूप आहे आणि जे आपण आरोग्य मिळायला पाहिजे, त्याप्रमाणे तिला चांगलं जीवन मिळालेलं आहे आणि ती एकदम नॉर्मल आहे. तर या योजनेचा तुम्ही नक्की लाभ घ्या. घाबरून जाऊ नका. विचार करा. काही मनात शंका असेल तर तिथे जाऊन भेटा किंवा काही मदत लागली तर मला भेटा, माझ्या आईला भेटा. ठीक आहे.